सोलापूरच्या राजकारणातला सर्वात मोठा बुधवार उद्या ठरणार आहे। सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात जे गेल्या 75 वर्षात घडलं नाही ते आता घडणार। भाजपचा पहिला वहिला अध्यक्ष कोण? दक्षिण सोलापूर, अक्कलकोट की बार्शी? निवडीचा चेंडू आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात आहे। जिल्ह्याचे दिग्गज नेते, आजी आमदार मुंबईच्या दिशेने रवाना होताना दिसत आहेत। सत्तेचं हे गणित नेमकं कसं जुळणार? कोणाचं पारडं जड आहे आणि कोणाचा पत्ता कट होणार आहे? सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीचा हा स्पेशल रिपोर्ट शेवटपर्यंत पहा, कारण यात दडलेलं आहे सोलापूरच्या पुढच्या 5 वर्षाच्या सत्तेच्या राजकारणाचं रहस्य। सोलापूर जिल्हा परिषदेची निवडणूक ही केवळ निवडणूक नव्हती, तर ती एक अस्तित्वाची लढाई होती। एकूण 68 जागांच्या या रणधुमाळीत भारतीय जनता पक्षाने 38 जागांवरती दणदणीत विजय मिळवून स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे। एकेकाळी काँग्रेस राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या या जिल्ह्यात भाजपने पहिल्यांदाच स्वबळावर सत्तेचं स्वप्न साकार झालेलं आहे। भाजपा केवळ स्वबळावरच नाही, तर तालुक्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाशी केलेल्या युतीमुळे भाजपची ताकद आता 50च्या पार गेली आहे। ग्रामविकास विभागाने 20 मार्चची डेडलाईन दिली आहे, त्यामुळे प्रशासकीय पातळीवर हालचालींना वेग येताना दिसतोय। पण राजकीय हालचालींचा केंद्रबिंदू आता सोलापूरहून थेट मुंबईच्या सागर बंगल्यावर सरकलेला आहे। काय आहे ही बातमी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनल वरती आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा। नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जाहीर केल्याप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी 4 मार्च रोजी जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेत्यांना पाचारण केलं आहे। या बैठकीत कोणाकोणाची उपस्थिती असणार हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरेल। दक्षिण सोलापूरचे आमदार आणि जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते, त्यांचं वर्चस्व या निवडीत किती चालणार ते म्हणजे सुभाष देशमुख। अक्कलकोटचे तरुण तडफदार आमदार ज्यांनी आपल्या भागात भाजपाला एक हाती यश मिळवून दिलंय ते म्हणजे आमदार सचिन कल्याण शेट्टी। पंढरपूर मंगळवेढ्यामधून विजयाची गुढी उभारणारे आमदार म्हणजे समाधान आवताडे। बार्शीचे किंग मेकर ज्यांनी झेडपी आणि पंचायत समितीच्या सर्वच्या सर्व जागा एक हाती जिंकून मुख्यमंत्र्यांचे लक्ष स्वतःकडे वेधले आहे ते म्हणजे माजी आमदार राजेंद्र राऊत। तसे पाहता प्रशांत पारिचारक आणि राजन पाटील जिल्ह्याच्या राजकारणातील हे अनुभवी चेहरे सुद्धा या बैठकीत महत्वाची भूमिका बजावताना दिसतील। या नेत्यांमध्ये आपल्या समर्थकांना संधी मिळावी यासाठी रस्सीखेच होण्याची शक्यता नाकारता येणार नाही। मुख्यमंत्री या सर्वांशी स्वतंत्रपणे चर्चा करून एका नावावर शिक्कामोर्तब करतील का? आपण जर तालुका निहाय दावेदारी पाहायला गेली तर कोणाचं पारडं जड वाढतं तुम्ही कमेंटद्वारे सांगायला विसरू नका। तरी देखील आम्ही तुम्हाला सविस्तरपणे सांगायचा प्रयत्न करतोय। आता वळूयात सर्वात महत्वाच्या मुद्द्याकडे, अध्यक्षपद कोणाला मिळणार? यावेळेस अध्यक्षपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव आहे। मुख्य चढाओढ 3 तालुक्यात होताना दिसत आहे। बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी बार्शीत विरोधकांचा सुपडा साफ केला। जो जीता वही सिकंदर या न्यायाने बार्शीला अध्यक्षपद मिळावं अशी त्यांची मागणी आहे। बार्शीला आजवर कधीच अध्यक्षपद मिळालेलं नाही। हा मुद्दा राजेंद्र राऊत मुख्यमंत्र्यांसमोर जोरकसपणे मांडतील आणि ते मांडण्यामध्ये यशस्वी होणार का? अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि दक्षिणचे आमदार सुभाष बापू देशमुख यांनीही आपल्या कार्यक्षेत्रात भाजपाला मोठे यश मिळवून दिले आहे। या दोन्ही तालुक्यांना देखील आजपर्यंत अध्यक्षपदापासून वंचित राहावं लागलेलं आहे। भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते आणि ओबीसी चेहरा म्हणून इथल्या सदस्यांची नावे आघाडीवर आहेत। याशिवाय उत्तर सोलापूर आणि माढ्यातील राजकीय समीकरण या निवडीवर परिणाम करू शकतात। मुख्यमंत्र्यांसमोर पेच हा आहे की जुन्या निष्ठेला महत्त्व द्यायचं की ज्यांनी जास्त जागा निवडून आणल्या त्यांना झुकतं माप द्यायचं। पालकमंत्री जयकुमार गोरे हे सध्या हाय अलर्ट मोड वरती आहेत। सातारा असो वा सोलापूर दोन्ही ठिकाणी भाजपाचा झेंडा फडकवण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे।
अबुधाबीत अडकलेल्या सोलापूरच्या नागरिकांना मदत करण्यापासून ते जिल्ह्याच्या विकास कामांपर्यंत गोरे सक्रिय होताना दिसत आहेत. पण त्यांचं खरं लक्ष आहे ते बुधवारी होणाऱ्या बैठकीवर. मुख्यमंत्र्यांच्या मनात नक्की काय चाललंय? गोरे यांनी अचूक विधान केलंय की निर्णय मुख्यमंत्र्यांचा असेल? पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सूचक विधान केलंय. निर्णय मुख्यमंत्र्याचा असेल पण तो जिल्ह्याच्या हिताचा असेल, याचा अर्थ असा की कोणाला तरी धक्कादायक लॉटरी लागू शकते. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या या सूचक वक्तव्यावरून असं देखील वाटतं की पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मनामध्ये इनसाइड स्टोरी काय सुरू आहे, ते मागच्या वेळेसारखं आणखीन अचानक असा सुखद धक्का देतील का, याकडे देखील जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलं आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी संपूर्ण जिल्हा उत्सुक आहे. बुधवारी मुंबईत काय घडतंय, कोणत्या आमदाराचा शब्द मुख्यमंत्री पाळताना दिसणार आणि सोलापूरच्या ग्रामीण भागाचं नशीब कोणाच्या हाती सोपवलं जाणार, या सर्व घडामोडी पाहण्यासाठी जिल्हा परिषदेच्या निकालानंतर प्रथमच भाजप नेते मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत. या भेटीतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष पदाबाबत आमदार आणि माजी आमदारांशी चर्चा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर ही स्वतंत्र बैठक होणार असल्याचे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले. भारतीय जनता पक्षाने बार्शी, उत्तर सोलापूर तालुक्यातील झेडपीच्या सर्व जागा जिंकलेल्या आहेत. अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यात देखील भाजपाने दमदार कामगिरी केलेली आहे. जिल्हा परिषदेच्या इतिहासात आजपर्यंत दक्षिण सोलापूर, अक्कलकोट आणि बार्शी या 3 तालुक्यांना अध्यक्षपद मिळालेलं नाही. अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूरमध्ये आमदार ही भाजपचेच आहेत. बार्शीत माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी तर झेडपी आणि पंचायत समितीच्या सर्व जागा एक हाती जिंकल्या आहेत. तसेच बार्शी बाजार समिती आणि नगरपालिका एक हाती जिंकली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद बार्शी, अक्कलकोट किंवा दक्षिण सोलापूर या तालुक्याकडे जाण्याची शक्यता वारंवार वर्तवण्यात येत आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद ओबीसी साठी राखीव असून 3ही तालुक्यात ओबीसी सदस्य विजयी झाले आहेत. त्यामुळे आता हे पाहणे महत्त्वाचे ठरेल, कोणत्या तालुक्याला अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, बार्शी यापैकी कोणत्या तालुक्याला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची माळ भेटते ते पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या आपल्या भागातील देश विदेशातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या NGTV मराठी न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सना आताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून सगळ्यात आधी बातम्या आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. ब्युरो चीफ निजामशाह शेख सोबत बंदगी, NGTV मराठी न्यूज सोलापूर.